नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अवघ्या राज्याचं लक्ष सध्या उपराजधानीपासून ते राजधानीपर्यंत लागलंय आणि याचं कारण आहे शेतकऱ्यांचं आंदोलन. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीमधून एका मोर्चाला सुरुवात केली. नाव होतं शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. हा मोर्चा नागपूरमध्ये पोहोचला आणि नागपूरमध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. किती तास तर जवळपास 24 तास अनेक गाड्या या महामार्गावर अडकून पडाव्यात इतका वेळ एखादा महामार्ग रोखून धरला जातो असं म्हटल्यानंतर या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष गेलं आणि शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय याची चर्चा व्हायला लागली. काय आहे या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी? आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि शेतकरी एकाच मागणीसाठी आंदोलन करतायत. मागणी आहे 7/12 कोरा करण्याची, कर्जमुक्तीची. शेतकऱ्यांच्या मते सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट कोसळलंय आणि या संकटातून जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर कर्जमुक्ती हा एकमेव मार्ग आहे आणि यासाठी या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अर्थात इतका वेळ महामार्ग रोखून धरल्यानंतर, रेल्वे रोकोचा प्रयत्न झाल्यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याची स्वतःहून दखल घेतली, सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि आंदोलनकर्त्यांनी आंदोलन जरूर करावं पण महामार्ग मोकळा करावा असे आदेश दिले. त्यानुसार काही वेळानंतर हा महामार्ग मोकळा करण्यात आला आणि सध्या नागपूरमधल्या एका मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे सरकारनं चर्चेची तयारी दाखवली. आधी बच्चू कडू मुंबईमध्ये येऊन चर्चा करायला तयार नव्हते, मात्र त्यानंतर बच्चू कडूंनी ही चर्चेची तयारी दाखवली आणि आज सकाळी बच्चू कडू नागपूरहून मुंबईकडे चर्चेसाठी रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मुंबईमध्ये पोहोचलेत. संध्याकाळी 7 वाजता चर्चा होईल. खरं तर बच्चू कडू यांनी फक्त कर्जमाफीची मागणी केलेली नाहीये, त्याच्याबरोबर शेतीशी संबंधित, दिव्यांगांशी संबंधित आणि ग्रामीण भागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. जवळपास 20 मागण्या आहेत. या सगळ्या मागण्यांवर विचार करायचा असेल, या सगळ्या मागण्यांबाबत बोलायचं असेल तर बऱ्याचशा खात्यांचे मंत्री आणि सचिव यांची गरज लागणार आहे. जवळपास 41 जणांना या चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. त्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा बैठक सुरू होईल तेव्हा बच्चू कडू यांची जी प्रमुख मागणी आहे आणि त्यासोबतच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल सरकार काय विचार करते हे स्पष्ट होईल. पण दरम्यानच्या काळात सलग 4थ्या दिवशी सुद्धा नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे अनेकांना मुंबईमध्ये या बैठकीमध्ये काय होतंय याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणखीन एक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन होतंय, पण या आंदोलनाची फलनिष्पत्ती नेमकी काय होते याकडे आपलं लक्ष आहे. या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. 4 दिवसात या आंदोलनामध्ये काय काय झालं या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. आंदोलनाला कुणी कुणी पाठिंबा दिला हेही पाहणार आहोत. त्या अगोदर एक आपण नजर टाकूयात की बच्चू कडू जेव्हा आज मुंबईमध्ये पोहोचले, ह्या आंदोलनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आणि इतर सगळ्या मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मुझे लगता है कि हम बहुत सकारात्मक हिसाब से जा रहे हैं उनके पास। हमें लगता है कि देवाभू इस पर जो किसान पे अभी जो अकाल गिरा है और इसके बारे में बहुत सोचकर आगे कदम डालेंगे और यहाँ श्रेयवाद नहीं, कोई राजनीति नहीं, ये आशीर्वाद का काम है और उन्होंने लेना चाहिए। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा सुद्धा मिळतोय. अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलाय. राजू शेट्टी यांची संघटना असतील, डावे पक्ष असतील, अनेक महत्त्वाच्या संघटना, राजकीय पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीमधल्या अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली आणि काल जेव्हा कोर्टाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांना रस्ता, महामार्ग मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डाव टाकला जातो अशी शंका मला आली आणि म्हणून मी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आलो असं म्हणत आज नागपूरमध्ये मनोज जरांगे पाटील आले. त्यांनी नागपूरमधल्या व्यासपीठावर बच्चू कडू यांची ही भेट घेतली आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनात जे शेतकरी सहभागी झालेले आहेत त्यांना संबोधितही केलं. काय म्हटलं मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चाला संबोधित केल्यानंतर तेही बघूया. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहित नाही, बैठक ठरली का काय याचा आम्ही आणि त्याच्यात मी पडणार पण.
खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यासोबत मुंबईमध्ये यावं अशी मागणी बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे केली होती, पण मनोज जरांगे पाटील यांनी आपण या चर्चेमध्ये येणार नाही कारण या विषयातलं मला फारसं काही कळत नाही, पण तुम्हाला माझा पाठिंबा आहे असं म्हणत या आंदोलनाला पाठिंबा दिला। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच अनेक राजकीय पक्षांचे नेते सुद्धा बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला। खरं तर आंदोलन जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला, त्यामुळे महामार्ग सोडल्यानंतर ज्या मैदानामध्ये हे आंदोलन सुरू झालं त्या मैदानामध्ये प्रचंड चिखल झाला। त्यानंतर एका मंगल कार्यालयामध्ये रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांनी आसरा घेतला आणि सध्या हे सगळे शेतकरी तिथेच उपस्थित आहेत। त्यामुळे एकीकडे नागपूरमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर दुसरीकडे मुंबईमध्ये बैठक होते, त्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। जेव्हा बच्चू कडू यांनी नकार दिला होता मुंबईमध्ये येऊन चर्चा करायला, त्यावेळेस सरकारच्या वतीने काही प्रतिनिधी हे बच्चू कडू यांच्या भेटीला काल रात्री पोहोचले होते। महामार्ग मोकळा केल्यानंतर या सगळ्या प्रतिनिधींनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आणि ही चर्चा झाल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी मी येऊ शकेन की नाही याबाबतचं उत्तर देईन असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। त्यामुळे काल जेव्हा बच्चू कडू यांच्याकडनं चर्चेला होकार आला त्यानंतर आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। आज खरं तर मुख्यमंत्री विदर्भामध्ये आहेत आणि त्यानंतर त्या संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होतील आणि तिथूनच या बैठकीला सुरुवात होईल। जी शेतकऱ्यांची सगळ्यात प्रमुख मागणी आहे ती आहे कर्जमाफीची। ती जर मागणी मान्य करायची असेल तर सरकारला आपल्या तिजोरीतनं बराच मोठा हिस्सा द्यावा लागेल। एवढी तयारी सरकार आता करणार का हा कळीचा मुद्दा आहे, कारण त्याला महत्त्वाचं कारण आहे नुकतीच जाहीर केलेली मदत। अतिवृष्टीमुळे राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांना मोठा फटका बसलेला आहे। इथल्या हजारो शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं होतं, त्यासाठी सरकारनं 31,600 कोटी रुपयांचं म्हणजे जवळपास 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे। या मदतीचं वाटप सुरू आहे। आता शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर केलेली असताना लगेचच जर कर्जमाफी द्यायची असेल तर सरकारकडे त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे का हा कळीचा मुद्दा आहे। आणि शिवाय शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मग जर ते आश्वासन पूर्ण करता येत नसेल तर ते केव्हा पूर्ण होणार आणि म्हणूनच सरकारनं हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं। शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा ते पूर्ण करावं अशी मागणी आहे। बच्चू कडू यांचं आंदोलन याच मागणीसाठी सुरू आहे। याशिवाय कांद्याच्या बाबतीतही काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, दिव्यांगांच्या बाबतीतही काही महत्त्वाच्या मागण्या आहेत। या सगळ्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेतंय याकडे आज लक्ष आहे। दरम्यान बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केल्यापासून ते आज मुंबईतली बैठक होईपर्यंत या आंदोलनामध्ये नेमकं काय काय घडलं यावर एक नजर टाकूया। 27 ऑक्टोबरला बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा सुरू झाला, म्हणजे आजपासून 4 दिवसांपूर्वी अमरावतीमधून बच्चू कडू यांच्या या मोर्चाला सुरुवात झाली। 28 ऑक्टोबरला बच्चू कडू यांचा मोर्चा नागपूरमध्ये पोहोचला, ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर्स होते, शेतकऱ्यांची इतर वाहनं होती। मोर्चेकऱ्यांनी नागपूर आणि वर्धा यांना जोडणारा महामार्ग रोखून धरला। अर्थात हा महामार्ग बऱ्याच राज्याबाहेरच्या सुद्धा अनेक ठिकाणांना जोडतो, त्यामुळे बरीचशी वाहनं इथे अडकली। हजारो गाड्या महामार्गावर अडकून पडल्या, ज्यामध्ये चारचाकी गाड्या तर होत्याच, पण मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक गाड्या होत्या। काही वाहनं ही जवळपास 24 तास महामार्गावर अडकून पडली होती, कारण महामार्गावरून पुढे जाणं कोणत्याच वाहनाला शक्य होत नव्हतं। आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण रेल रोको करू असाही इशारा दिला, त्यामुळे त्यांनी रेल्वे रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला, जो पोलिसांनी सफल होऊ दिला नाही। मग सरकारकडून बच्चू कडू यांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली, पण बैठक मुंबईमध्ये होती। मुंबईमध्ये येऊन चर्चा करणार नाही असा बच्चू कडू यांनी पवित्रा घेतला आणि बैठकीला नकार दिला। मग 29 ऑक्टोबरला उच्च न्यायालयाकडून या आंदोलनाची दखल घेतली गेली। याचं कारण सर्वसामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास व्हायला लागला होता। महामार्गावरची अवस्था बिकट झाली होती, त्यामुळे न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ही याचिका दाखल करून घेतली आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण महामार्ग मोकळा करा असे आदेश बच्चू कडू यांना देण्यात आले। मग संध्याकाळी आंदोलकांकडून न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्ग मोकळा करायला सुरुवात झाली आणि तिथूनच वाहनांचा मार्ग मोकळा झाला। बुधवारी रात्री सरकारचे काही प्रतिनिधी बच्चू कडू यांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी पोहोचले। त्यांनी बच्चू कडू यांच्या मागण्या ऐकून घेतल्या, मागण्यांसंदर्भात चर्चा केली। सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईमध्ये चर्चा करायला होकार दिला आणि गुरुवारी मुंबईमध्ये बैठकीला आपण येऊ असं बच्चू कडू यांनी कळवलं। गुरुवारी सकाळी मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली।
जरांगेंची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू हे मुंबईच्या दिशेने निघाले. मनोज जरांगे पाटील यांनी जमलेल्या आंदोलकांना संबोधितही केलं. त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास बच्चू कडू हे मुंबईमध्ये पोहोचले. मुंबईमध्ये पोहोचताच विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवादही सांगितला. आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू यांची बैठक होणार आहे. आजच्या या बैठकीला बच्चू कडू यांच्यासोबत रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती असेल. त्याचबरोबर अन्य महत्त्वाचे शेतकरी नेते सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत असतील. नागपूरमध्ये आंदोलनाच्या 4थ्या दिवशी सध्या बच्चू कडू उपस्थित नाहीयेत. ते मुंबईमध्ये आलेले आहेत, पण इतर जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अजूनही सुरू आहे. आत्ता नागपूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे, आंदोलनकर्ते नेमकं काय करतायत, महामार्ग मोकळे झालेत का, या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी तेजस मोहतुरे आत्ता नागपूरमधून आपल्यासोबत आहे. तेजस, आत्ताची नागपूरमधली महामार्गाची आणि त्याचप्रमाणे आंदोलनाची सगळी अपडेट द्या. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात जे बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू होतं त्याच्या आंदोलनाच्या स्वरूप जर बघितलं असेल तर सकाळपासून जे नागपुरात जे पाऊस होता आणि त्या पावसामुळे जे चिखलाचं संपूर्ण साम्राज्य होतं. आता जर बघितलं असेल तर आसरा जो आहे तो सभागृहामध्ये घेतलेला आहे. अनेक शेतकरी जे नेते आहेत आपण जर बघितलं असेल तर ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आज सायंकाळी 7 वाजता जी आहे ती बैठक आहे आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर रविकांत तुपकर असतील, त्यासोबत अजित नवले असतील, अशा अनेक शेतकरी जे नेते आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कार्यकर्ते आहेत ते इथेच आहेत. ते सभागृहाच्या त्यांनी आसरा घेतलेला आहे आणि माझ्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक शेतकरी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो. त्यामुळे एकंदरीत बघितलं असेल तर स्थिती सभागृहात आहेत आणि वाट बघत आहे सरकार काय निर्णय देते. ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर कर्जमुक्ती व्हावी आणि त्या कर्जमुक्तीवर तारीख कधी देते हे सुद्धा ठामपणे जो विश्वास आहे हा बच्चू कडू यांना. आणि जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जे आहेत ते आंदोलन जे आहे ते संविधान मार्गाने करू असं सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? काही शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात त्यांना काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत आज त्यांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीतून. नक्कीच आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत त्याच्यासोबत संवाद साधूया. काय सांगाल, आज मुंबईमध्ये बैठक आहे आणि मुंबईमध्ये बैठकीमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या बच्चू भाऊंच्या 22 मागण्या आहेत त्याच्यासाठी हा मोर्चा नागपूर शहरामध्ये आणलेला आहे. आणि रात्री 7 वाजता चर्चेसाठी ते मंत्री आलेले आहेत. त्यांनी चर्चेसाठी आज मंत्रालयात बोलवले. ती मंत्रालयात आमचे बच्चू भाऊ गेलेले आहेत आणि त्यांची चर्चा काय होईल ह्याच्यावर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारने लवकरच निर्णय घेऊन ह्या शेतकऱ्यांचा कोरा उतारा करावा आणि आमच्या बच्चू भाऊंना एकदम व्यवस्थित उत्तर द्यावं. आपण जर बघितलं तर आणखी शेतकरी नेत्यात काय सांगाल, जर मार्ग निघणारा तुम्ही सुद्धा समर्थन केलं आम आदमी पार्टीकडनं, समर्थन मिळालं नाही तर काय पाऊल का असणार पुढच्या? उदाहरण सांगतो, चंद्रपुरात परमेश्वर मेश्राम, रामजी देशमुख आणि देवतळी या 3 महिन्यात नाही का 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. की आत्महत्या करायला काय कारणीभूत होते? एकीकडे तुम्ही उद्योगपतीला कर्ज माफ करता, त्यांचे राईट ऑफ करता, चर्चा नाही करत, कुठली चर्चा न करता मग शेतकऱ्यांनी काय तुमचं बिघडवलं? शेतकऱ्याच्या नेत्याला कशाला तुम्ही मुंबईला बोलवता? ही अत्यंत चुकीची बाब आहे. तुम्ही निवडणुकीच्या काळात तुम्ही आश्वासन देता शेतकऱ्यांना, तुम्हाला वोट बँकसाठी तुम्ही त्यांना खोटी आश्वासनं देता आणि जेव्हा निवडून येता 1 वर्ष झालं तुम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी करायला काय होतं? काय शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो अशी तुम्हीच भूमिका घेतली होती. आम्ही नाही घेतली होती. शेतकऱ्यांनी आम्ही नाही तुम्हाला मागणी केली होती. आता तुम्ही निवडून यासाठी तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका पार पाडली पाहिजे. जर आज काल परवापासून बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात जे इथे आम्ही आंदोलन करतोय त्यात आम आदमी पार्टी पण सामील झालेली आहे आणि आज जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्याच्या उद्यापासून आम्ही तीव्र आंदोलन करू या महाराष्ट्रात. आपण बघू शकता आम आदमी पार्टी सुद्धा या संपूर्ण भूमिकेत जे आहे ते बघत आहे आणि एकंदरीत बघितलं असेल तर आमच्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आक्रमक पद्धतीने जे आहेत ते पुन्हा आंदोलन करू आणि आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करू अशा प्रकारची जी मागणी आहे ते या शेतकरी नेत्यांनी केलेली आहे. आपण बघू शकता की प्रचंड इथं ज्या पद्धतीने इथे संपूर्ण शेतकरी जे कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत ते आहेत आणि वाट बघत आहेत. जे बैठक आहे त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. काही जे सकारात्मक चर्चा झाली तर एकंदरीत संपूर्ण कार्यकर्त्यात गुलाल सुद्धा उधळणार आणि सरकारचे अभिनंदन सुद्धा करणार. मात्र वाट आहे फक्त आता निर्णयाची. तेजस, एका प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर द्याल? कालपर्यंत महामार्ग रोखून धरला होता शेतकऱ्यांनी, अगदी रेल रोको करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. आजची वाहतुकीची नागपूरमधली काय परिस्थिती आहे?
आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने कोर्टाने काल सांगितलं की ज्या वाहतुकीमुळे जे आहे ते कुठेतरी जनजीवन विस्कळीत होत आहे आणि याचा फटका जर बसला असेल तर ज्या हैदराबाद आणि नागपूर हा हायवे या ठिकाणी जर बघितलं असेल तर हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्यासोबत जर बघितलं असेल कॉलेजेस आहेत, ज्या फटका बसत होता आणि कोर्टाने ज्या पद्धतीने आदेश दिले त्या संपूर्ण याला आदेशाचे पालन जे आहे बच्चू कडू यांनी केलं, शेतकरी नेत्यांनी केलं आणि कुठेतरी प्रतिनिधी सरकारशी आले, सरकारच्या प्रतिनिधीसोबत चर्चा झाली, त्यानंतर कुठेतरी बच्चू कडू यांनी आपली भूमिका अत्यंत बदलवली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे आंदोलन सुरू ठेवणार, मात्र आम्ही रस्त्यावर बसणार नाही, आम्ही ज्या ठिकाणी मैदान दिले त्या मैदान आहे त्या मैदानात आम्ही बसू आणि एकंदरीतच आम्ही आपलं आंदोलन सुरू करू. मात्र आपण बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते सकाळपासून पाऊस होता आणि पावसाचा फटका आहे त्या मैदानावर बसला, संपूर्ण चिखलाचे साम्राज्य होते. मात्र काय शेतकरी जे नेते आहेत त्या संपूर्ण नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी सभागृहामध्ये जे आहे ते सध्याच्या घडीला आसरा घेतलेला आहे आणि आपण बघू शकता की सध्या जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे आंदोलक आहेत, शेतकरी आहेत, ते आता सध्याच्या घडीला जे आहेत ते सभागृहामध्ये आसरा घेत आहेत. तेजस, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल. नागपूरमधल्या या सगळ्या अपडेट्स आपण पाहत होतो. आंदोलन स्थळी सध्या शेतकरी आहेत पण कोणताही रास्ता रोको आता सुरू नाहीये, त्यामुळे नागपूरमधली वाहतूक सुरळीत आहे. पावसाचं काही प्रमाणामध्ये साम्राज्य आहे, त्यामुळे चिखल आहे आजूबाजूला, पण शेतकरी सध्या शांततेनं आपलं आंदोलन करतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकऱ्यांचे नेते माणिक कदम आहेत. माणिकजी नमस्कार. 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 बर, चौथा दिवस आहे आज आंदोलनाचा. मागण्या 22 केलेल्या आहेत आणि आता सरकार चर्चेसाठी तयार झालेलं आहे. आज बैठक सुद्धा होते. संपूर्ण कर्जमाफी, 7/12 कोरा होणं, कर्जमुक्ती हा जो तुम्ही विषय लावून धरलाय आणि ही जी तुमची प्रमुख मागणी आहे, वाटते का पूर्ण होईल म्हणून? नाही सर, सरकारच्या मनामध्ये जर आलं तर नक्की कोणती बी गोष्ट ताई पूर्ण होती. आतापर्यंत आमच्या एका बंधूनं सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये 1,12,780 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. म्हणजे फक्त आणि फक्त शेतीचं कर्ज नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे काय कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे काय हे आंदोलन सुरू झालेले आहे, कर्जमाफी ही काय म्हणजे एकदम अफूची गोळी आहे असं आम्ही म्हणत नाही, पण जसं एखादा पेशंट बिमार पडतो आणि पेशंट बिमार पडल्याच्या नंतर त्याला तशी पॅरासिटामॉल म्हणजे ताप उतरण्यासाठी पहिली गोळी द्यावा लागते, त्या प्रमाणामध्ये पहिलं औषध हे त्याला त्या आजारी असणाऱ्या माणसाला कर्जमाफी हे कर्जमुक्ती हे ह्या शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जर एकदा झाली तर शेतकऱ्याचं सिव्हिल जागेवर येईल आणि बँका त्याला नव्यानं कर्ज द्यायला सुरुवात करतील. आणि हे शेतकरी एकूण शेतकरी एसएलबीसीचा जर राज्यातला आकडा बघितला तुम्ही तर राज्यामध्ये जवळपास एकूण 1,52,00,000 शेतकरी आहेत. पैकी जवळपास जे पंतप्रधान मोदी यांचे आपल्या खात्यावर पैसे पडतात असे शेतकरी 1,14,00,000च्या आसपास आहेत. मग त्याच्यामध्ये असे सगळे शेतकरी कटून म्हणजे जे आयकर रिटर्न भरणार आहेत असे जे शेतकरी आहेत यांना तुम्ही सोडून द्या ना त्याच्यामधून. आमची सुद्धा ही मागणी आहे. आणि जे सर्वसामान्य खरंच ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे अशा शेतकऱ्यांची 7/12 कोरी करायला सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण असू नये असं आमचं शेतकरी म्हणून मत आहे. कारण आदरणीय भाजपच्या नेत्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी प्रचारामध्ये प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सांगितलं होतं, आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही शेतकऱ्याचा पहिल्यांदा 7/12 कोरा करू आणि महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवू. मग आज सरकार सत्तेवर येऊन जवळपास 1 वर्ष व्हायला लागले तरी बी ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय सरकार घ्यायला तयार नाही. वास्तविक पाहता सरकारचे अर्थमंत्री काय म्हणायला लागले तर आदरणीय अजितदादा पवार म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला इतके पैसे देतोय. लाडक्या बहिणीने कधी मोर्चा काढला होता का सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला पैसे 1,500 रुपये महिना भेटलाच पाहिजे म्हणून? म्हणजे न मागता तुम्ही त्या घटकाला मतदान घेण्यासाठी पैसे देता, परंतु जे ह्या जगाचा देशाचा पोशिंदा म्हणतो शेतकरी आणि आपली देशाची जी काय अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर अवलंबून आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती जर कुठून होत असेल तर ती शेतीमधून होती आणि त्या घटकातला जर मुख्य उत्पादक जो आहे शेतकरी तो जर आज फाशीवर लटकत असेल तर ही सरकारच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. बरं, पण मला एक सांगा की कर्जमाफीनं हा तुम्ही पण म्हणालात की कर्जमाफी यांनी काही सगळेच प्रश्न सुटणार नाहीयेत. आता जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी तर सरकारनं मोठी मदत केलेली आहे. 31,600 कोटींचं जवळपास मदत जाहीर केलेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचलेली सुद्धा आहे. आता इतकी मदत दिलेली असताना लगेचच कर्जमाफी करता येणं शक्य नाही असा एक सूर सरकारच्या वतीनं ऐकू येतो. अधिकृतपणे कोणी म्हणत नाही पण सांगितलं तर जाते की आता मोठी मदत केलेलीच आहे शेतकऱ्यांना.
नाही नाही, अजिबात नाही. सरकार जे काय पूर्णपणे दिशाभूल करत आहे. 32,000 कोटीचं जे काय पॅकेज सांगितलं जात आहे ते सगळ्याला सगळं पॅकेज आहे. त्याच्यात पीक विमा आला, हेक्टरी 10,000ची मदत आली, कोणाचं घर पडलं, कोणाचं शेळ्या वाहून गेल्या, कोणाचे व्यक्ती मृत्यू पावले, अशा सगळं एकूण पॅकेज आहे. गेल्या वेळेस तुम्ही निवडणुकीच्या अगोदर बघा, एका हेक्टरला जवळपास किती 13,000 रुपये दिले होते आणि लगेच निवडणूक झाल्याच्या नंतर 8,500ची मदत घोषित केलेली आहे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच निर्णय सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे एका एकर सोयाबीनचं उत्पादन खर्च जर काढायचा असेल तर ते किती आहे हा बघितला का सरकारमधल्या कोण्या नेत्यांनी? यांच्याकडे मोठमोठाले कृषी विद्यापीठ आहेत, याच्याकडं कृषी मूल्य आयोग आहे. ह्या कृषी मूल्य आयोगाकडे सरकारनं जावं. शेतकऱ्याला एका एकरला खर्च किती येतो आणि दिलेलं जी काय तुटपुंजी मदत आहे ती काय मदत देत आहे सरकार? मला सांगा तुम्ही, काही काही शेतकऱ्याच्या अक्षरशः शेती संपूर्ण खरडून गेलेली आहे. किमान 30 वर्ष 40 वर्ष ती शेती त्या शेतकऱ्याला वाहता येत नाही आणि मी 20,000 रुपयानं 10,000 रुपयानं त्याची पूर्ण शेती भरून निघणार आहे का? मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे त्याच्यामुळे जे काय सरकारनं मदत केलेली आहे त्या मदतीचं आपण ठीक आहे, भागते हुए बुत की लंगोटी सही म्हटल्याप्रमाणे जे काय दिले त्यांनी, परंतु ही मदत तर दिली, तिचं स्वागत, परंतु ती बी त्या सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेली नाहीये. तुम्ही बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही कुठाने झाले. प्रत्येक जे शेतकरी त्रागानं रागवून उद्रेक करायला लागले शेतकरी. त्याच्यामुळे हे जे पॅकेज आहे हे पॅकेज सुद्धा अपुरं पॅकेज आहे. त्याच्यामुळे कर्जमुक्ती हा, त्याच्यावर तुम्ही सगळे जरी आम्ही म्हणत असलो पण पहिला उपाय हा कर्जमुक्ती आहे. बरं, तुम्ही काय फक्त मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत नाही, तुम्ही मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मागताय. पण पाठिंबा सगळ्या शेतकऱ्यांचा मिळतोय का? नागपूरमध्ये आंदोलन आहे, म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्यासाठी म्हणाल, कोल्हापुरातल्या शेतकऱ्यासाठी म्हणाले, प्रचंड दूरचं आंदोलन आहे, पण त्यांचा पाठिंबा मिळतोय का तुम्हाला? कसा मिळतोय पाठिंबा? 100% सगळ्या राज्यामधल्या शेतकऱ्याचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. बघा तुम्ही, जागोजाग आमच्या मराठवाड्यातल्या जवळपास 450 मंडळामध्ये जसं अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये आंदोलनं झाली, तसेच आता उद्या या कर्जमाफीचं आंदोलन सरकारची चर्चा जर फिसकटली तर बघा तुम्ही, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सगळा भाग, उत्तर महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्याने हे आंदोलन होईल. कारण शेतकरी आता जागा झालेला आहे. शेतकऱ्याला आता कुठल्याही नेत्याची गरज राहिलेली नाही. शेतकऱ्याला कोण्या शेतकरी संघटनेवर सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही. शेतकऱ्याला वाटायला तर आपण आपलं पुढे यायला पाहिजे आणि आपण आपलं आता आंदोलन करायला पाहिजे. म्हणून एकटे शेतकरी लढायला लागलेत. बरं, शेतकरी आत्महत्या सुद्धा का होत्यात हे माझं सुद्धा आपिएस आहे. आमच्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्याचं सुद्धा आपिएस आहे. कारण त्यांचा शेतकरी संघटनावर आमच्यावर विश्वास राहिलेला नाही, म्हणून ते शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. आणि ह्या जे काय आंदोलनाला महाराष्ट्रातल्या जवळपास 30ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा जवळपास आम्हाला पाठिंबा आहे. बर, म्हणजे तुम्ही समाधानी आहात शेतकऱ्यांचा जो पाठिंबा मिळालाय त्याबद्दल, आणि अपेक्षा आहे तुम्हाला की आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघेल, आणि तो नाही निघाला तर तुम्ही काय करणार याचा इशाराही तुम्ही दिलेला आहे. अपेक्षा करूयात की ही वेळ येणार नाही. आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी समाधानकारक तोडगा निघू शकेल असं आपण सगळेच जण अपेक्षित धरतोय. धन्यवाद माणिकजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि मुंबईमध्ये बच्चू कडू पोहोचलेले आहेत. मुंबईमध्ये आज रात्री त्यांची बैठक, संध्याकाळी त्यांची बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत, आणि विविध खात्यांचे मंत्री आणि सचिव सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, बच्चू कडू यांच्यासोबत कोण कोण बैठकीला उपस्थित असणार आहे, या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या मुंबईतील सहकारी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे. ज्योत्स्ना, कविता अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की बच्चू कडू यांना जे आहे ते त्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. सध्याची स्थिती जर मुंबईची सांगायला झाली तर थोड्या वेळापूर्वी बच्चू कडू आणि त्याचबरोबर राजू शेट्टी शेतकरी नेते जे आहेत आणि डॉक्टर अजित नवले शेतकरी नेते, हे तिघे जण मुंबईच्या एअरपोर्टवरती पोहोचले. आणि त्यानंतर आता तिघेही म्हणजे राजू शेट्टी, बच्चू कडू आणि डॉक्टर अजित नवले हे तिघे जण जे आहेत ते मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत. मात्र मुख्यमंत्री यांच्या आज ठरल्याप्रमाणे कार्यक्रम जो होता तो अमरावतीमध्ये होता आणि मुख्यमंत्री अजून काही मुंबईमध्ये पोहोचलेले नाही आहे. मात्र बच्चू कडू, डॉक्टर अजित नवले आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चेची वेळ जी आहे ती 7 नंतरची आहे. आणि याच सह्याद्री अतिथीगृहावरती जे आहे ते मुख्यमंत्री आणि बच्चू कडू, डॉक्टर अजित नवले आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. मात्र ती संध्याकाळी 7 नंतर होणार आहे. आपण बघतोय की बच्चू कडू यांनी जी आहे ती सरसकट कर्जमाफीची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचबरोबर इतर 22 मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत.
या संदर्भात बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा देताना रेल रोको आणि राष्ट्रीय महामार्ग रोको असं सुद्धा आंदोलन करण्याचं जे आहे ते सांगितलं होतं। मात्र आज झालेल्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये बच्चू कडू यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये अशी माहिती दिली की आम्ही रेल्वे रोको करणार नाही। राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याच्या बाबतीत काही प्रमाणात तो बंद करण्यात आला होता, मात्र बच्चू कडू आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा त्यांचा जो एक म्हणजे ती बच्चू कडूंनी जे सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रीय महामार्ग बंद करू ते सुद्धा आता थांबवण्यात आलेलं आहे। मात्र संध्याकाळी 7 नंतर बच्चू कडू आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये नेमका काय तोडगा निघतोय याकडे सर्वांचं लक्ष राहीलच। मात्र कविता, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि रोहित पवार यांनी सुद्धा आपण सुद्धा जे आहे ते 30 तारखेनंतर म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसानंतर जे आहे ते आपण सुद्धा वारकरी आणि शेतकरी असा एक संयुक्तिक बेमुदत उपोषणाला जाणार असल्याची माहिती या ट्विटद्वारे रोहित पवार यांनी केलेली आहे। त्यामुळे राज्यातले आता विरोधक जे आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी या मुद्द्याला घेऊन जे आहेत ते एकवटलेले आहेत। 1 तारखेला आपण बघतोय की महाविकास आघाडीचा आणि राज ठाकरे यांचा मुंबईमध्ये तर मोर्चा निघेलच, मात्र दुसरीकडे नागपूरमध्ये असो किंवा एकूणच विदर्भामध्ये असो शेतकरी जे हवालदिल झालेले आहेत, कारण पाऊस इतका जास्त पडला, एकदम अतिवृष्टी झाली, त्यामध्ये ओला दुष्काळ राज्य सरकारने जाहीर केला नव्हता। त्याचबरोबर आता अवकाळी पाऊस जो आहे तो सुद्धा सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचबरोबर आता हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं दुबार नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे राज्यातला शेतकरी जो आहे तो हवालदिल आहे। काल पण आपण बघितलं ज्यावेळेस नाना पटोले माध्यमांशी बोलत होते त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की आता विदर्भामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्याची पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते। त्यामुळे जे मोठे शेतकरी ज्या म्हणजे पर हेक्टर शेतकऱ्यांना जे आहे ते 50,000 नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर जे शेतमजूर कुटुंब आहे त्यांना 25,000 जी आहे ती राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून करण्यात येते। मात्र आता आपण बघतोय बच्चू कडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संध्याकाळी 7 नंतर सह्याद्री अतिथीगृहावरती जी चर्चा होईल त्या चर्चेमध्ये नेमकं निष्पन्न काय होतंय, कारण या चर्चेच्या पूर्वीच आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडूंना उद्देशून जे पत्र लिहिलेलं आहे, जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे सरकार गोल गोल घुमवणारं सरकार आहे। त्यामुळे जे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला सुरू होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच जे आहे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त म्हणजे ओला दुष्काळग्रस्त जे आहेत त्या शेतकऱ्यांना मदत करावी, कारण राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर सुद्धा केला नाहीये। आपण बघतोय की ज्यावेळेस अतिवृष्टी सुरू होती मदतीचा आकडा जाहीर केलेला आहे, पॅकेज जाहीर केलेला आहे, पण त्यावर शेतकरी समाधानी नाहीये। त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करावी, 7/12 कोरा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 4था दिवस आहे आंदोलनाचा, पण आज या आंदोलनाची सांगता या बैठकीनंतर होते काय हा कळीचा मुद्दा आहे, कारण शेतकऱ्यांची मागणी मोठी आहे। ती मागणी मान्य करायची असेल तर आर्थिक पातळीवर सरकारला बरेच प्रयत्न करावे लागतील। त्यामुळे ही मागणी जशीच्या तशी मागणी होते की या मान्य होते की या मागणीमधनं काही तोडगा काढला जातो, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। आज संध्याकाळच्या बैठकीनंतर याचं उत्तर मिळेल आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स ज्योत्स्ना आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुंबईतल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर एकीकडे मुंबईमध्ये बैठकीची तयारी सुरू झालेली आहे, बच्चू कडू बैठकीसाठी मुंबईमध्ये पोहोचले, त्यांच्यासोबत अजित नवले, रविकांत तुपकर हे बैठकीमध्ये सहभागी होतील। 22 मागण्या आहेत, 22 मागण्यांपैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि सरसकट कर्जमाफीची कर्जमुक्तीची जी महत्त्वाची मागणी आहे त्या मागणीवर सहजपणे मान्य केली जाते, तोडगा निघतो, किती मागणी अमान्य होते, हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। या मोर्चाबाबतचे आणि मोर्चा संदर्भातले ज्या सगळ्या घडामोडी घडतात त्या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।